नमस्कार मंडळी, मी नितीन पाटील आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा सेशन जो आहे या 10 दिवसाच्या लर्निंग प्रोसेसचा पहिला दिवस आहे. यामध्ये आपण इन्व्हेस्टिंग बद्दल समजून घेणार आहोत. तर मी आशा करतो की येणाऱ्या 10 दिवसांमध्ये आपण जी लर्निंगची जर्नी सुरू करतोय त्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. चला तर मग आजच्या सेशनकडे वळूया. आजच्या सेशनचा सब्जेक्ट आहे इंट्रोडक्शन टू इन्व्हेस्टिंग. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. इन्व्हेस्ट करावं लागेल का, तर हे काही मुद्दे आहेत मी जे प्रिपेअर केलेले. त्यातला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे टू ग्रो वेल्थ ओव्हर द टाइम. आपली जी वेल्थ आहे, संपत्ती आहे, येणाऱ्या काळामध्ये वाढत राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. दुसरं, टू बीट इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाईचा दर. महागाईचा दर जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि हा सर्वसाधारण जर पाहिला तर तो 6 ते 7% असतो. आता 6 ते 7% जो महागाईचा दर आहे, म्हणजे महागाईच्या दराला आपल्याला बीट केलं पाहिजे. जो दरवर्षी महागाईचा दर वाढत आहे, म्हणजेच मी इन्व्हेस्ट केलेले पैसे हे इन्फ्लेशन पेक्षा जास्त वाढले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट समजून शिकून करावी लागेल. टू प्रिपेअर फॉर रिटायरमेंट. आपण येणाऱ्या काळामध्ये जे रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं असेल, बघा आज आपण इन्कम मिळवतोय, पैसे कमवतोय, त्यामुळे आज आपण सगळे सर्व्हाइव्ह करतोय. आपले आजचे दैनंदिनी या इन्कम वरती चालते. पण येणाऱ्या काळात जेव्हा आपण रिटायर होऊ त्यावेळेला आपली इन्कम बंद होतील. मग त्यावेळेला आपलं जीवन जे आहे व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याकडं भांडवल असणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती आपली रिटायरमेंट व्यवस्थित चालेल. यासाठी इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. टू अचीव्ह फायनान्शियल गोल. म्हणजे काय? घर घ्यायचंय मला, गाडी घ्यायची आहे, त्यानंतर मुलांचं लग्न आहे, मला वर्ल्ड टूर करायची आहे, अजून असे वेगवेगळ्या काही आपली स्वप्न असतात, गोल्स असतात, ज्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? इन्व्हेस्ट करावं लागेल. वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत. पारंपरिक पद्धती जर पाहिल्या, एफडी आहे, आरडी आहे, गोल्ड आहे, यामध्ये ऑलरेडी आपल्या लोकांनी पूर्वीपासून इन्व्हेस्टमेंट करत आलेले आहेत. पण आता गेल्या काही काळामध्ये, मागल्या काही वर्षामध्ये या काही नवीन क्षेत्रामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. ती म्हणजे स्टॉक्स आहे, म्युच्युअल फंड आहे, इन्शुरन्स आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी कंपनी आहे, ती चांगली चालवलेली आहे 5-6 लोकांनी मिळून, आणि आता त्यांना भांडवलाची गरज आहे. मोठ्या एक्सपान्शनसाठी, बिझनेस एक्सपान्शन असेल किंवा बिझनेस गरजांसाठी त्यांना पैशाची गरज आहे. त्यांच्याकडे 2 पर्याय राहतात. एक, कर्ज काढावं किंवा आपली हिस्सेदारी विकून त्यातून भांडवल उभं करावं. मग काही वेळेला भांडवल उभं करण्यासाठी शेअर्स वाटले जातात आणि त्यातून भांडवल उभं केलं जातं. दुसरा प्रकार येतो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंगसाठी. आता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी एज्युकेशन, नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काही लोकांना 10 वर्ष लागतात, काही 15 वर्ष, काहींना 20-20 वर्ष सुद्धा यामध्ये शिकायला लागतात. शेकडो लोकांकडून, हजारो लोकांकडून एकत्र केलेला पैसा एक प्रोफेशनल व्यक्तीकडे देऊन तो मॅनेज केला जातो त्याच्या नॉलेजनुसार. त्याला म्हटलं जातं म्युच्युअल फंड. इन्शुरन्स हा 2 काम करतो. एक तर तुम्हाला इन्शुरन्स कव्हर देतो. दुसरं, काही यामधले असे प्रोडक्ट आहेत की ज्यामध्ये इन्व्हेस्टिंगचा पण बेनिफिट मिळतो. कंपनीचा स्टॉक म्हणजे त्या कंपनीची तुमची हिस्सेदारी आहे आणि अर्निंग जे मिळकत आहे त्यातली पण सुद्धा हिस्सेदारी असते. तुम्ही एखादी कंपनीचा शेअर्स बाय करता, याचा अर्थ तुम्ही छोटीशी हिस्सेदारी त्याची काय करता? खरेदी करता. बेनिफिट काय आहे? त्यामध्ये हायएस्ट रिटर्न मिळू शकतात आणि डिव्हिडंड सुद्धा मिळण्याची खूप मोठी शक्यता त्यात आहे. रिस्क काय? यामध्ये प्राइस व्होलाटाईल होतात. ती व्होलाटिलिटी ह्या मार्केटची काय आहे? रिस्क आहे. कॉमन स्टॉक काय असतात? ज्यामध्ये तुम्हाला कंपनीचे काही डिसिजन्स, व्होटिंगचे अधिकार असतात आणि त्याचबरोबर डिव्हिडंडचे डिक्लेअर केले गेले ते तुम्हाला मिळण्याचे अधिकार असतात. प्रिफर्ड शेअर्स असतात. तिथे काय असतो? फिक्स डिव्हिडंड फायनल असतो. म्हणजे काय? प्रिफर्ड शेअर दिला असेल तर कंपनी डिसाईड करते की दरवर्षी इतक्या पर्सेंटनी आम्ही तुम्हाला डिव्हिडंड देऊ आणि तो काय असेल? फिक्स असेल. आता ग्रोथ स्टॉक्स म्हणजे काय? फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्री दरवर्षी 12-15% ग्रो होत आहे असं समजा. पण त्याच फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये अमुक XYZ कंपनी आहे ज्याच्या वार्षिक ग्रोथ जर बघितली तर ती 15-20% ऍव्हरेज पेक्षा 30-40% आहे. तर ती त्या इंडस्ट्रीतली ग्रोथ स्टॉक आहे. तो काय झाला? ग्रोथ स्टॉक झाला. आता दुसरा येतो तो व्हॅल्यू स्टॉक. व्हॅल्यू स्टॉक्स कसे असतात? फॉर एक्झाम्पल, 15-20% आता ग्रोथ ह्या मार्केटमध्ये होत चाललेली आहे. त्याप्रमाणे ग्रोथ तर होत आहे एखाद्या कंपनीची, आणि जर मालमत्ता आणि त्याचे फंडामेंटल्स जर चेक केले तर त्या कंपनीच्या शेअर्सची प्राइस मार्केटनुसार असली पाहिजे, ती आहे 100 रुपये समजा. पण तो शेअर्स जर तुम्हाला 80 रुपयाला, 90 रुपयाला मिळत असेल तर त्याला म्हटलं जातं व्हॅल्यू स्टॉक्स. असे काही स्टॉक्सचे प्रकार असतात. म्युच्युअल फंड काय आहे? की हा पूल ऑफ मनी आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या कॉमन लोकांकडून, शेकडो हजारो लोकांकडून एकत्र केलेला पैसा तो पूल असतो आणि तो पूल केलेला पैसा एक एज्युकेटेड, नॉलेजेबल, एक्सपिरियन्स वाला फंड मॅनेजर अपॉइंट केला जातो आणि त्याला सांगितलं जातं की हे पैसे योग्य ठिकाणी तुझ्या नॉलेज प्रमाणे इन्व्हेस्ट कर आणि त्यातून येणारा रिटर्न हा आमचा सगळ्यांचा असेल. तर माझे 1000 रुपये सुद्धा समानरित्या त्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुकड्यांच्या स्वरूपात का होईना इन्व्हेस्ट होतो आणि कमी पैशात डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मिळतो. आता रिस्क काय असते यामध्ये? तुमच्या स्किलसाठी कोण पैसे लावून, हा ट्रेडिंगचे चार्जेस लागतील, पण स्किलसाठी कोणी चार्ज करत नाही. पण इथं काय होतं? जे प्रोफेशनल व्यक्ती ते मॅनेज करतायत, कंपन्या ते सगळं मॅनेज करतायत, त्यांच्या त्या मॅनेजमेंटसाठी सुद्धा फी लावली जाते. त्याला म्हटलं जातं एक्सपेन्स रेशो आणि तो तुम्हाला बघून त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा असतो. हा एक ह्यातला एक रिस्क पार्ट असतो. नेक्स्ट काय तो? इन्शुरन्स. इन्शुरन्स काय? इन्शुरन्स अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला
तुमच्या लाईफला कव्हर करण्यासाठी युज होते. एक छोट्याशा प्रीमियम मध्ये तुमची लाईफ काय होते, फायनान्शियल कव्हर होते. पर्पज काय असतो, 2 व्हीलर 4 व्हीलर आपल्या घरी असतात आणि त्या सगळ्यांचा आपण काय घेतलेला आहे, इन्शुरन्स घेतलेला आहे. का घेतलेला आहे, कारण जर समजा 1000 रुपये 2000 रुपये मी प्रीमियम पे करून 2 व्हीलर कुठेतरी ऍक्सिडेंट झाली आणि त्यात त्या गाडीचं खूप मोठं नुकसान झालं, तरी सुद्धा त्या इन्शुरन्सच्या प्रीमियम 2000 3000 5000च्या प्रीमियम मध्ये मी ते पूर्ण रिपेअर करून घेऊ शकतो. हा माझा बेनिफिट असतो. म्हणजे काय केलं आपण, प्रोटेक्ट केलं. प्रीमियम भरावं लागतं, दरवर्षी भरावं लागतं. तुम्ही किती लाईफ कव्हर केलेले आहेत, 10,000 रुपये प्रीमियम भरलेले आहे तर त्याच्या अगेन्स्ट किती कव्हरेज, या सगळ्या काही गोष्टी असतात. त्यामध्ये येतं लाईफ इन्शुरन्स. यामध्ये 2 गोष्टी होतात. एक असतं तुमचं लाईफ कव्हर होतं, दुसरं तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट तुम्हाला रिटर्न सुद्धा भेटतात. हेल्थ इन्शुरन्स मध्ये बेनिफिट फक्त तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्हाला दवाखान्याचे फीज वगैरे पे करायचे असतील, काही अनसर्टन गोष्ट घडली, फॉर एक्झाम्पल एखादी मोठा आजार आला आणि त्यामध्ये लाईफची सगळी सेव्हिंग्ज निघून गेली, असं सुद्धा आपल्याला कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतात की एखादा आजार झाला आणि त्यामध्ये जिंदगीभर साठवलेले सगळे पैसे गेले. असं होऊ नये यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घ्यावा लागतो. टर्म इन्शुरन्स मध्ये काय असतो, तर 10,000 15,000 मध्ये 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स असतो, जो त्याच्या पश्चात त्याच्या फॅमिलीला फायनान्शियली सिक्युअर करतो. हे बेनिफिट काय आहेत, इन्व्हेस्टिंगचे बेनिफिट काय असतात, सगळ्यात महत्वाचं वेल्थ अक्युम्युलेशन होतं, म्हणजे धनसंचय होतो. दुसरं फायनान्शियल सिक्युरिटी, गोल अचिव्हमेंट. तुम्ही छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करून तुमचे काही गोल्स असतील, मग गाडी असेल, घर असेल, वर्ल्ड टूर असेल, अशा गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता. त्यानंतर टॅक्स बेनिफिट, प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्ट केल्यास तुम्हाला टॅक्सचे बेनिफिट सुद्धा मिळतात. मग रिस्क आहे का, येस. 4 मेजर रिस्क इन्व्हॉल्व आहे. पहिली मार्केट रिस्क. मार्केट रिस्क म्हणजे काय, नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुसरं इन्फ्लेशनची रिस्क. आता इन्फ्लेशनची रिस्क म्हणजे काय, महागाईचा दर आहे. जर चुकीच्या ठिकाणी आपली इन्व्हेस्टमेंट झाली आणि तिथं रिटर्न आपल्याला इन्फ्लेशन पेक्षा कमी आली, म्हणजे 7-8% पेक्षाही कमी आले, तर आपला पैसा तिथं वाढण्याऐवजी कमी झालेला असतो. तर क्रेडिट रिस्क. क्रेडिट रिस्क म्हणजे काय, वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉन्ड खरेदी केले, ज्यामध्ये बॉन्ड्स ज्या वेळेला घेतले गेले त्यावेळेला कंपनीने सांगितलेले की 11% आम्ही रिटर्न देतो आणि ती कंपनी डिफॉल्ट झाली. इंटरेस्ट रेट रिस्क कधी येतो, आम्ही बँकेचे बॉन्ड्स घेतलेले आहेत आणि त्यावेळेला काय होतं की रिझर्व्ह बँकेने रेट ऑफ इंटरेस्ट कट केले, वाढवले, यावरती त्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स डिसाइडेड होतात आणि त्यामुळे आपल्याला येणारा बेनिफिट हा कमी जास्त होऊ शकतो. हा असतो. हे 4 मेजर रिस्क आहेत इन्व्हेस्टिंग मध्ये. मग डायव्हर्सिफिकेशन समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मी 10 रुपये गोल्ड मध्ये लावले, 10 रुपये माझ्या एफडी मध्ये लावले, 10 रुपये माझ्या म्युच्युअल फंड मध्ये लावले आणि 20 रुपये मी माझ्या जमिनीमध्ये लावले. 5-6 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, असेट क्लास म्हटलं जातं त्याला, असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टर झाले, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात असलं पाहिजे. म्युच्युअल फंड कंपनीचे जे काही फंड मॅनेजर असतात, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप वर्षांचा अनुभव असतो, ते प्रॉपर या सगळ्या गोष्टींना काय करतात, मॅनेज करतात आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटला डायव्हर्सिफाय करून आपली रिस्क कमी करतात. यामुळे तुमचं नुकसान होणार नाही असं नाही, पण होणारी रिस्क ही काय होते, कमी होते. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग काय असते, ज्याला भारत सरकारमध्ये 3 वर्षापेक्षाही जास्त टाइम ज्यामध्ये इन्व्हेस्टेड राहतात, त्याला म्हटलं जातं लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. आणि त्या अगोदर जर तुम्ही विड्रॉल करत असाल, म्हणजे इन्व्हेस्ट केले आज आणि 1 वर्षानंतर 2 वर्ष 3 वर्षाच्या आत जर मी विड्रॉल करत असेल, तर त्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग म्हटलं जातं. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचा बेनिफिट असतो, टॅक्सचा बेनिफिट मिळतो, लॉंग टर्म कॅपिटल गेन तिथं. त्यामुळे पॉसिबिलिटी ह्या जास्त आहे की तुम्ही ओव्हर द पिरियड प्रॉफिटमध्ये असाल, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. तर शॉर्ट टर्म मध्ये व्होलॅटिलिटी, स्पेक्युलेशन, हायर रिस्क जास्त असतात आणि लॉंग टर्म मध्ये रिस्क थोडी काय होते, कमी होते, मिटिगेट होते. कमी वयापासून जर तुम्ही इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात केली तर तुम्हाला खूप मोठा बेनिफिट मिळतो, तो मिळतो कंपाऊंडिंगचा. यासाठी कंपाऊंडिंग काय असतं हे समजून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्या एनकेपी वेल्थच्या ऍपमध्ये एक कोर्स आहे, तो मोफत आम्ही त्यामध्ये ठेवलेला आहे. त्याचं नाव आहे आर्थिक स्वातंत्र्याची ताकद. तुम्ही जर तो पाहिला तर त्यामध्ये मी खूप इन डिटेलमध्ये इन्व्हेस्टिंग किती इम्पॉर्टंट आहे, बचत काय असते, कशी केली पाहिजे, कधीपासून केली पाहिजे, कंपाऊंडिंगचा बेनिफिट काय, या सगळ्या गोष्टी मी तिथे कव्हर केलेल्या आहेत आणि तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही जरूर तो पहा, शिकत राहा, जेणेकरून काय होईल, मार्केटमध्ये नवीन काही गोष्टी आलेल्या असतात, काही चेंजेस झालेले असतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत जातील. आणि एखादी इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी गोल सेट करा की मी ही इन्व्हेस्टमेंट करतोय, ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतोय मी माझ्या रिटायरमेंटसाठी, ही मी स्टॉक मधली इन्व्हेस्टमेंट करतोय ही माझ्या वेल्थ अक्युम्युलेशनसाठी, माझी संपत्ती बनवण्यासाठी, मी ही एफडी करतोय माझ्या रिझर्व्ह फंडसाठी. असे डिसाईड करा, गोल सेट करून कोणती इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून त्यासाठीच ती युज होतील. म्हणजे तुमचा माइंड क्लिअर असेल की हे पैसे मी यासाठी ठेवलेले आहेत. नेहमी मार्केटमध्ये काय नवीन चाललंय हे समजून घेण्यासाठी आणि शिकत राहण्यासाठी तयार. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला आजचा हा सेशन कसा वाटला मला जरूर कळवा, कमेंट करून कळवा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या. आणि या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.